नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत। यामध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था आणि खासगी अनुदानित संस्था यांचा समावेश आहे। यामधील पदे सहाय्यक शिक्षक, स्वयंपाकी, कामाठी आणि मदतनीस अशा प्रकारची आहेत। ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची। श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली ही भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे। या संस्थेअंतर्गत खालील रिक्त पदे भरणे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या शाळेचे नाव आहे कुथे पाटील विद्यालय, उराडी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। या ठिकाणी 2 पदे रिक्त आहेत। पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, त्यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे। अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd इंग्लिश। या शाळेमध्ये रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता 1 पद रिक्त आहे। हे पद अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc BEd तसेच TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। यांची दुसरी शाळा आहे कोथे पाटील कॉमर्स मराठी माध्यम, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली। या ठिकाणी एकूण 2 पदे रिक्त आहेत। पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक। हे पद अंशतः अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DEd किंवा BEd तसेच TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता 1 पद रिक्त आहे। हे पद अंशतः अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DEd सोबतच TET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। यांची तिसरी शाळा आहे कुथे पाटील विद्यालय, गोठणगाव, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली। या ठिकाणी रिक्त असलेले पद, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता 1 पद रिक्त आहे। हे पद अंशतः अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc बायोलॉजी किंवा मॅथ BEd। यांची चौथी शाळा आहे शिशु मंदिर प्राथमिक शाळा, गोठणगाव, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली, हिंदी माध्यम। या ठिकाणी रिक्त असलेले पद, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता 1 पद रिक्त आहे। हे पद अंशतः अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DEd तसेच TET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक। यांची 5वी शाळा, शाळेचे नाव आहे कुथे पाटील हिंदी पाठशाला, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। या ठिकाणी 4 पदे रिक्त आहेत। पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत। हे पद अंशतः अनुदानित असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DEd तसेच TET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत। हे पद अनुदानास पात्र असणार आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc BEd तसेच TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। संस्था अल्पसंख्याक असल्याने आरक्षण धोरण लागू नाही। सदर पदांना शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी लागू राहील। प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी शुक्रवारला सकाळी 11 वाजता घेण्यात येईल। स्थळ पाटील पब्लिक स्कूल, पटेल नगर, चांदगाव रोड, डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। ही जाहिरात सचिव श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 ला
मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित संस्थेची. श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, दिग्रस खुर्द, तांडा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड स्थित बापटनगर चंद्रपूर द्वारा संचालित विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, दमपूर, मौदा, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई 32 यांचे पत्र तसेच संदर्भ 1 विजा भज 1 दिनांक 3 जानेवारी 2025. 2 उच्च माध्यमिक पदभरती जाहिरात मान्यता 2526 दिनांक 4 नोव्हेंबर 2025 च्या परिपत्रकानुसार ही पदे भरण्यात येणार आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे स्वयंपाकी. याकरिता एक पद रिक्त आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास. वेतन व भत्ते 7व्या वेतन आयोगानुसार. प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय 600 माप्र वरीलपैकी एक पद. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे कामाठी एक पद आणि मदतनीस एक पद, असे एकूण 2 पदे रिक्त आहेत. या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास. वेतन व भत्ते 7व्या वेतन आयोगानुसार. प्रवर्ग आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भज भ, भज क, भज ड, इतर मागासवर्गीय 600 माप्र आधुक यापैकी 2. तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक जातीचा दाखला व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे. अर्जात न चुकता जातीचा उल्लेख करावा. पत्र व्यवहाराचा पत्ता आहे सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ, स्थित गजानन मंदिर रोड, वार्ड नंबर 53, प्लॉट नंबर 16, नेन्सी विल्ला समोर, बापटनगर, चंद्रपूर, तालुका, जिल्हा चंद्रपूर. ही जाहिरात अध्यक्ष आणि सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ, दिग्रस खुर्द, तांडा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड स्थित बापटनगर, चंद्रपूर. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.